नमस्कार, क्रिएटिव्ह माधवी या यूट्यूब चॅनलवरती सर्वांचे सहर्ष स्वागत करीत आहे। आज आपण पाहणार आहोत श्री काशीखंड कथासारमधून केदारेश्वराची कथा। चला तर मग सुरुवात करूया कथेला। नर आणि नारायण असे जे विष्णूचे अवतार झाले त्यांनी भारतात बद्रिकाश्रमात तप केले। त्या दोघांनी प्रार्थना केल्यावर त्यांच्या पूजेच्या वेळेस शंकर रोज पार्थिव लिंगात विराजमान होत असे। अशा प्रकारे पुष्कळ दिवस गेले। एक दिवस शंकर प्रसन्न होऊन म्हणाले, मी तुमच्यावर प्रसन्न आहे, वर मागा। देवेशा नर नारायणा जगाचे हित करण्याकरता म्हणाले, आपण जर प्रसन्न झाला आहात तर आपण स्वतः आपल्या रूपाने या लिंगात स्थिर राहा। त्याप्रमाणे हिमाने अच्छेदिलेल्या त्या क्षेत्रात शंकर स्वतः ज्योती स्वरूप होऊन राहिले। हा केदारेश्वर दर्शन घेणाऱ्यांचे आणि पूजन करणाऱ्यांचे मनोरथ पूर्ण करणारा आहे। ज्या ज्या देवांनी आणि ज्या ज्या ऋषीमुनींनी पूर्वी त्यांची पूजा केली आहे त्यांना मनोवच्चित फळ मिळाले आहे। जो भक्तिभावाने दर्शन घेतो त्याला स्वप्नातही कधी दुःख प्राप्त होत नाही। एकदा इथे पांडव पाहून शंकराने महिष रूप घेतले आणि मायेचा खेळ करण्याकरता त्यांच्या समोर ते पळू लागले। तेव्हा पांडवांनी त्या महिषाची शेपूट पकडली। महिष खाली तोंड करून उभा राहिला तरी शेपूट न सोडता पांडवांनी पुन्हा पुन्हा त्यांची प्रार्थना केली। तेव्हा भक्तवत्सल्य शंकर त्यांच्या मूळ स्वरूपात स्थिर झाले। त्याच रूपाचा शिरोभाग नेपाळमध्ये प्रगट झाला। पांडवांनी तेथे त्यांची पूजा करून पुढे जाण्याबद्दल आज्ञा घेतली। शंकरानेही प्रसन्न होऊन त्यांना अनेक आशीर्वाद दिले, वर दिले। त्यामुळे प्रसन्न होऊन पांडव पुढे गेले। येथे आलेल्या प्राण्यांचे सर्व पाप नाहीसे होते आणि बद्रीवनात गेल्याने तो जीव मुक्त होतो। येथे नर नारायणाचे व केदारेश्वर शंकराचे दर्शन घेतल्याने मानवाला अवश्य मुक्ती मिळते, यात संशय नाही। जो केदारेश्वर दर्शन घेतो आणि येथे जलपालन करतो तो पुनर्जन्मापासून मुक्त होतो। अशी केदारेश्वराची कथा संपूर्ण झाली आहे। सर्वांना या माझ्या यूट्यूब चॅनलवरती व्हिडिओ आवडत असल्यास लाईक, शेअर, कमेंट करा आणि असंच मला सहकार्य करा पुढे जाण्याकरता। तुमचं सहकार्य खूप मोलाचं आहे। तुमच्या सहकार्याशिवाय मी पुढे जाऊ शकत नाही। तर सर्वांना एकच विनंती आहे, व्हिडिओ आवडत असल्यास शेअर करा, लाईक करा, कमेंट करा। धन्यवाद।